विकास मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणातील आरोपींशी शरद पवारांच्या एनसीपीचे नेते सुप्रिया सुळे आणि रोहित पवार संपर्कात होते असा गौप्यस्फोट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानं एकच खळबळ उडाली। या प्रकरणातील महिलेला न्याय मिळावा यासाठी 1 ते 2 कॉल आले गेले असतील असं रोहित पवारांनी म्हटलं, स्पष्टीकरण दिलं त्यांनी। मात्र त्याचवेळी पॉवरफुल मंत्र्यांविरोधातील पुराव्याचा तपास कधी करणार असा सवाल रोहित पवारांनी केला। गोरेंची बदनामी प्रकरणाला वेगळं वळण। गोष्ट अशी आहे याच्यामध्ये थेट या सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसतात। फडणवीसांचा सभागृहात गौप्यस्फोट। यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले। सुप्रिया सुळे रोहित पवारांवर गंभीर आरोप। आम्हाला तो विषय आमच्याकडे आला, आम्हाला सांगण्यात आलं त्या महिलेला न्याय मिळालं पाहिजे, पत्रकार न्याय मिळालं पाहिजे यासाठी माहिती घेण्यासाठी 1-2 फोन त्या ठिकाणी केले असतील। 100-200 फोन तर अध्यक्ष महोदय तिथे केले गेले नाहीत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केलेल्या या दाव्यामुळे नव्या राजकीय वादाची ठिणगी पडली आहे। कारण मुख्यमंत्र्यांनी थेट खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या प्रकरणातील आरोपी तुषार खरात हा गुन्हा घडला त्यावेळी या दोन्ही नेत्यांच्या संपर्कात होता असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केलाय। त्यामुळे गोरेंच्या प्रकरणात आता सुप्रिया सुळे आणि रोहित पवार सरकारच्या निशाण्यावर आलेत। आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरात आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले आहेत। मंत्री जयकुमार गोरेंवर छळ आणि विनयभंगाचा आरोप करणाऱ्या एका महिलेला 1 कोटींची खंडणी घेताना नुकतंच पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे। त्यावर सरकारची भूमिका मांडताना मुख्यमंत्री फडणवीसांनी पोलीस तपासाचा हवाला देत सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांकडे अंगुली निर्देश केला। आता या सगळ्यांचं जे काही या सगळ्यांनी मिळून हा कट रचला याचे सगळे पुरावे सापडले। यांचे व्हॉट्सअप कन्व्हर्सेशन सापडलेले आहेत, यांचे 150 फोन आहेत ते फोन सगळे सापडलेले आहेत आणि कशा प्रकारे कट रचला हे लक्षात आलेलं आहे। पण दुर्दैवाची गोष्ट पुढची आहे, ती गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये थेट या सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसतात। मुख्यमंत्र्यांच्या या आरोपानंतर वादाला तोंड फुटलं नसतं तरच नवल। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्र्यांच्या आरोपांवर जोरदार पलटवार केला की एका मोठ्या पॉवरफुल व्यक्तीच्या विरोधात, एका मंत्र्याच्या विरोधात आमच्याकडे एवढे सारे पुरावे आहेत। जी कारवाई तुम्ही आमच्यावर करताय नाही तर ज्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहात, हे जे गरिबाचे विषय आहेत एका पॉवरफुल व्यक्ती मंत्र्याच्या विरोधातले, याच्याबद्दल तुम्ही बोलणार आहात का? याच्याबद्दल तुम्ही त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करणार आहात का? जर खऱ्या अर्थाने या विषयावर जे इन्व्हेस्टिगेशन अध्यक्ष महोदय झाले एवढे पुरावे असताना तर आपण म्हणून या अधिवेशनामध्ये नाही तर या हाऊसमध्ये संविधान अजून जिवंत आहे अध्यक्ष महोदय। मंत्री जयकुमार गोरे प्रकरणामध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी माननीय सुप्रियाताई सुळे आणि त्याचबरोबर रोहित पवार यांच्यावर केलेले आरोप हे निराधार तर आहेच, पण त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यासारख्या एका सुसंस्कृत राज्याचे मुख्यमंत्री आपल्या एका चुकीच्या मंत्र्याला वाचवण्यासाठी कशा प्रकारे या ठिकाणी पोरखेड करू शकतात याच्यावर शिक्कामोर्तब करणार आहे। खरं तर हे प्रकरण विधिमंडळ अधिवेशनादरम्यान चर्चेत आलं होतं। शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊतांनी या प्रकरणी जयकुमार गोरेंवर टीकास्त्र डागलं होतं। त्यानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनीही गोरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता। एक महिला जयकुमार गोरेंविरोधात आंदोलन करणार असल्याचा दावा या दोन्ही नेत्यांकडून करण्यात आला होता। त्यानंतर गोरेंनी विधिमंडळ अधिवेशनात या प्रकरणावर खुलासा करताना रोहित पवार आणि संजय राऊतांवर हक्कभंग प्रस्ताव मांडला। दरम्यान पीडित महिलेनं पुन्हा एकदा जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप केले होते। 2016 मध्ये काँग्रेसमध्ये असताना जयकुमार गोरेंनी त्या पीडित महिलेला आक्षेपार्ह फोटो पाठवल्याचा आरोप होता।
त्या प्रकरणी जयकुमार गोरेंविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। त्यावेळी गोरेंना 10 दिवसांची तुरुंगवारी करावी लागली होती। पुढे त्यांना कोर्टानं जामीन दिला होता। या प्रकरणी युट्यूबवर तुषार खरातनं काही व्हिडिओ युट्यूबवर प्रसारित केले होते, पण गोरेंनी विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित केल्यावर पोलिसांनी खरातला अटक केली। त्यावरून विरोधकांनी सरकारवर दडपशाहीचा आरोप केला होता। या सगळ्या प्रकरणावर मंगळवारी देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळात माहिती देताना सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांवर गंभीर आरोप केले। त्यामुळे नवा राजकीय वाद उफाळून आला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।